कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय योजना आणि सेवांचा विहित कालावधीत तसंच मानक कार्यप्रणालीनुसार निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला। येत्या 31 जुलैपर्यंत सर्व महत्त्वाच्या योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत सर्व विभागांना दिलेत। बैठकीत महसूल, जिल्हा परिषद, दोन्ही महानगरपालिका, वन विभाग, पोलीस आणि शासनाचे इतर सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या डॅशबोर्डवर कामांची माहिती नियमितपणे नोंदवण्याचे निर्देश दिले। कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 500 लाभार्थ्यांची निवड वेळेत पूर्ण करून त्यांना बँकांकडून कर्ज मंजुरी मिळावी यासाठी तातडीनं कार्यवाही करण्यास सांगण्यात आले। माती परीक्षण प्रमाणपत्रांचं वेळेत वितरण होऊन गावागावात त्यांना योग्य प्रसिद्धी मिळावी यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले। वाहतूक विभागाला शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आणि सर्व ठिकाणी एकसमान माहिती फलक लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी केल्या। या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते।